तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे रिकाम्या जागेचा। हे रिकामी जागा जरी असली ना, याच्यामध्ये ग्रामरची कन्सेप्ट आपल्याला एक शिकायला भेटते। ठीक आहे, आता सध्या जे पेपर आहात ग्रुप बी च्या तलाठीच्या, त्यासाठी महत्त्वाची अतिशय कन्सेप्ट आहे। बघा प्रश्न काय होता की नायदर ऑफ द टू टीचर्स विलिंग टू टीच फिजिक्स। आणि ऑप्शन बघा काय काय होता, आर होता, वर होता, हॅड होता आणि इज होता। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वाक्याचा सब्जेक्ट काय, नायदर। बघा नायदर म्हणजे काय, कोणीच नाही। नायदर आणि ऑफ म्हणजे काय, च्यापैकी। त्याच्यानंतर हे बघा आयदर, आयदर म्हणजे त्यांच्यापैकी कोणीतरी, आयदर, नायदर ऑफ, आयदर ऑफ, एव्हरी ऑफ, एव्हरी ऑफ, नायदर ऑफ, आयदर ऑफ, एव्हरी ऑफ आणि नंतर आहे नन ऑफ। आता हे जे आहेत ना, बघा हे जेवढे की सब्जेक्ट असतात ना, याचा अर्थ काय होते माहित आहे काय, की कोणी नसणे किंवा त्यापैकी एक किंवा त्यांच्यापैकी प्रत्येक किंवा त्यांच्यापैकी कोणीच नाही। ठीक आहे, आता हे जर का असेल तर याच्यामध्ये कन्सेप्ट काय असते माहित आहे काय, की याच्यानंतर येणारे जे नाउन असायला पाहिजे ना, ते नाउन कसं असायला पाहिजे, हे नेहमी प्लुरल असायला पाहिजे, म्हणजे काय, अनेक वचन असायला पाहिजे। ही कन्सेप्ट असायला पाहिजे। आणि जे व्हर्ब आहे ना, ते व्हर्ब कसं असायला पाहिजे, हे व्हर्ब नेहमी काय असायला पाहिजे, सिंग्युलर असायला पाहिजे, म्हणजे एकवचनी असायला पाहिजे। मग का, कारण की हे जे आहे हे सर्व सिंग्युलर नाउन म्हणून कन्सिडर्ड होत असतात। मग इथं काय होता आपलं पहिलं ऑप्शन आर, हे तर नाही येणार, हे प्रेझेंट वाला, वर तर हे अजिबात नाही येणार, हॅड पण नाही येणार, हे पास्ट परफेक्ट वाला आहे। मग उरलेलं ऑप्शन जे आहे ना 4 नंबरचं इज येणार, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे इथं, इज। म्हणजे बघा की नायदर ऑफ द टू टीचर्स इज विलिंग टू टीच फिजिक्स, म्हणजे त्या दोन शिक्षकांपैकी कोणाचीच इच्छा काय नाही आहे, तर फिजिक्स शिकवण्याची नाही आहे। फक्त याच्यामध्ये कन्सेप्ट एवढी लक्षात ठेवायची, नायदर ऑफ, आयदर ऑफ, एव्हरी ऑफ किंवा नन ऑफ हे जर का येत असतील तर हाच वाक्याचा सब्जेक्ट असतो, आणि हे वाक्यामध्ये सब्जेक्ट ॲज अ सिंग्युलर म्हणून काम करत असतात। हे जर का सिंग्युलर असतील, याच्यानंतर येणारं नाउन हे नेहमी अनेक वचनमध्ये असते। ते जर अनेक वचनमध्ये असलं तरी सुद्धा येणार जे क्रियापद आहे ना, हे क्रियापद नेहमी एकवचनी, म्हणजे काय की सिंग्युलर असते, म्हणून या रिकाम्या जागेत आपण इज घेतलेला आहे। अशा प्रकारे हे आपलं जे उत्तर आहे ना 4 नंबरचं उत्तर येणार आहे। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, साध्या सरळ कन्सेप्ट असतात, फक्त काय असते की शॉर्ट ट्रिक्स तुम्ही कशा प्रकारे यूज करता, तुमचं नॉलेज कशा प्रकारे अप्लाय करता ते महत्त्वाचं असते। आता सध्या ग्रुप बी ची मेन परीक्षा आहे, त्याच्यानंतर तलाठी पण निघणार आहे, ग्रुप सी ची पण परीक्षा येणार आहे, त्यासाठी ह्या ट्रिक ज्या आहे ना अतिशय महत्त्वाच्या आहेत। विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।